सरकारच्या एका नव्या योजनेची, योजना दूताची। सरकारचे योजना दूत बना आणि महिन्याला 10,000 रुपये कमवा। सरकारी योजना आणि लाभ यांची माहिती गावागावात पोहोचवण्यासाठी सरकारने सुरू केलेला हा आणखी एक उपक्रम किंवा कार्यक्रम। या उपक्रमाअंतर्गत आता लवकरच 50,000 योजना दूतांची निवड केली जाणार आहे। या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असली तर या योजनेवरती होणाऱ्या 300 कोटींच्या खर्चावर विरोधक सवाल उपस्थित करतात। गावागावामध्ये राबवली जाणारी ही मुख्यमंत्री योजना दूत नेमकी काय योजना आहे ते आपण पाहूया। तर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूताची नियुक्ती केली जाईल। शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत नियुक्त असेल। एकूण 50,000 योजना दूतांची निवड राज्यभरातनं केली जाणार आहे आणि या योजना दूताला प्रत्येकी 10,000 रुपये मानधन मिळणार आहे दर महिन्याला। यामध्ये प्रवास खर्च असेल, सर्व भत्ते सुद्धा समाविष्ट असतील। या योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार सरकारकडनं केला जाईल। हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही, म्हणजे त्याला एक्सटेन्शन मिळणार नाही। 6 महिन्यानंतर योजना दूतांचं काम संपणार आहे अशी सरकारी योजना योजना दूताची आहे। तर राज्य सरकार 50,000 तरुणांची 6 महिन्यांसाठी दरमहा 10,000च्या मानधनावरती नियुक्ती करणार आहे। त्यामुळे निदान राज्यातील 50,000 बेरोजगारांच्या हाताला 6 महिन्यांसाठी तरी काम मिळणार असून त्यांना त्याचा मोबदलाही दिला जाईल। योजना दूत म्हणून तुमची जर काम करायची इच्छा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर या योजना दूत बनण्याची वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्ष। या वयोगटात तुम्ही असाल तर तुम्ही योजना दूत बनायला पात्र ठरता। शैक्षणिक पात्रता काय? तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं तुम्ही गरजेचं आहे। संगणकाचं, कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान हे तुमच्याकडे असायला हवं। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन असावा अशी अपेक्षा आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, रहिवासी असावा अशी सुद्धा अर्थातच एक अट आहे। उमेदवाराचं आधार कार्ड कंपल्सरी आहे आणि त्याच्या नावाचं एक बँक खातं आधार संलग्न असावं, म्हणजे आधारशी जोडलेलं असावं। उमेदवाराला https://rozgar.mahavayam.go.in या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। ही वेबसाईट कोणती आहे ती तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसते। तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल याची संपूर्ण माहिती मिळणार आहे। योजना दूत ही योजना काय आहे? तर गावातला जो बेरोजगार तरुण किंवा तरुणी आहे तिला योजना दूत बनवायचं, तिला रोजगार निर्माण करून द्यायचा आणि ती योजना लोकांपर्यंत पोचवायची, म्हणजे नुसती प्रसिद्धी पोचवायची नाही आहे, तर ती योजना राबवली जाते का, ती योजना राबवली गेली का, त्याच्यातनं किती लोक वंचित राहिलेत, किती लोकांना आपण अजून त्यांना फायदा मिळवून देऊ शकतो, याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी तो योजना दूत आहे। आणि त्या योजना दूताला जर नाकारणं विरोधकांचं काम असेल तर ते युवा पिढीवर अन्याय करतायत असं माझं स्पष्ट मत आहे। तर एकीकडे राज्य सरकारकडनं निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा योजनांचा आणि त्याच्या प्रचाराचा सपाटाही सुरू आहे, तर दुसरीकडे योजनेवरती विरोधकांनीही जोरदार टीका केली आहे। लोकांचे पैसे घ्यायचे, मग जाहिराती करायची, पब्लिसिटी घ्यायची, मग ते लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना इकडनं तिकडनं काढून सर्वांना द्यायचं, म्हणजे हे सर्व गोल गोल कामच करतात ना। आणि कोणाचे पैसे? त्यांचे स्वतःचे पैसे काय? त्यांचे खिशातनं घेतले पैसे, लोकांचे पैसे ना। लोकांनी त्यांना हक्क दिला आहे का त्यांचा पैसा वापरायचा देता स्वतःची पब्लिसिटी? म्हणून मी सांगतो की जनता हे सर्व बघतंय। परत मी सांगतो, महायुती सरकार जे आता आहे ते पडणार आणि लोक महाविकास आघाडीला मत देणार। तर सरकारी योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सरकारची एक स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असते। त्यामुळे वेगळा सरकारी योजना दूत कार्यक्रम कशासाठी हा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे सरकारी तिजोरीतनं या योजनेसाठी होणारा 300 कोटी रुपयांचा खर्च खरंच योग्य वाटतो का याचा तुम्हीच विचार करा। आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची, पण ब्रेक नंतर बातमी राज्यातल्या 2 लाडक्या शिक्षकांची।